Okay, चलो let's start the next unit. Registration under GST. Okay, registration under GST आपण लास्ट युनिट स्टार्ट करतोय. सो त्याच्या आजचा फर्स्ट लेक्चर आहे, त्यामुळे त्याची थेरी थोडीशी तुम्हाला माहीत असली पाहिजे की हु इज लायबल फॉर रजिस्ट्रेशन. कोण पर्सन आहे जो रजिस्ट्रेशनसाठी लायबल असेल. त्याच्या आधी आपण मग IGST, CGST, SGST वगैरे बघितलेलं आहे. देन त्याचबरोबर काही व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन करतात. व्हॉलंटियर रजिस्ट्रेशन असेल तर काही रूल्स हे काय असतात तर डिफरंट असतात. मॅन्डेटरी रजिस्ट्रेशन असेल तर रूल काय असतात तर डिफरंट असतात. तर बेसिकली रजिस्ट्रेशन अंडर GST असेल तर कोण पर्सन लायबल असणार आहे हे आपण आधी थेरीच्या पॉइंटमध्ये क्लिअर करणार आहोत. तर लक्षात ठेवा, ज्या पर्सनचा लिहून घ्या सायमल्टेनियसली की जे जे मी कीवर्ड सांगते ना ते कीवर्ड लिहा, म्हणजे तुम्हाला थेरी प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना थोडंसं बरं पडेल. ठीक आहे, कारण आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला काही जे स्टेट वगैरे सांगणार आहे ते तुमचे पाठ करून घेईन, म्हणजे एक मार्गी उद्याच्या लेक्चर पासून आपले मोठे प्रॉब्लेम स्टार्ट करता येतील. ठीक आहे, देन लक्षात ठेवा, अ पर्सन हु इज रजिस्टर कोण असणार आहे ज्याचा टर्नओव्हर, ज्याचा ॲग्रिगेट टर्नओव्हर 20 लाखापेक्षा जास्त आहे. ओके, ज्या पर्सनचा टर्नओव्हर 20 लाखापेक्षा जास्त आहे असा पर्सन काय असणार आहे रजिस्टर करण्यासाठी लायबल असेल. पहिली कंडिशन. आता 20 लाख नॉर्मली फक्त आता लक्षात ठेवा, 20 लाख कशासाठी रजिस्ट्रेशन, जर तुम्ही सेल करताय गुड्सचं, जर तुमचं सेलिंग हे गुड्सचं असेल तर तुम्हाला लिमिटेशन काय आहे 20 लाख. 20 लाखाच्या वरती जर तुमचा टर्नओव्हर गेला तर काय असणार आहे रजिस्ट्रेशन इज मॅन्डेटरी अंडर GST. पहिली कंडिशन लक्षात आली. ओके, आता हे जे कंडिशन आहेत त्या स्टेट वाईज काय होतात तर चेंज होत आहेत. ओके, म्हणजे जसं आपण म्हणतो की एखादा इकॉनॉमिकल वीकर सेक्शन जो आहे किंवा एखादा स्टेट आहे जिथलं बेसिकली इन्कम काय असतं तर कमी असतं, तर अशा स्टेटना GSTच्या अंडर वेगळे रूल काय केलेले आहेत तर अप्लाय केलेले आहेत. तर असे कोणते स्टेट आहेत ज्या स्टेटमध्ये काय केलं जातं तर मिनिमम 10 लाखापर्यंत जर तुमचा टर्नओव्हर असेल तर तुम्हाला GST माफ आहे किंवा तुम्ही रजिस्ट्रेशन नाही करू शकत. आणि 10 लाखापेक्षा जर तुमचा टर्नओव्हर जास्त जात असेल तर मात्र तुम्ही काय करू शकता रजिस्ट्रेशन अंडर GST करू शकता. तर असे कोणते स्टेट आहेत हे आधी लिहून घ्या वन बाय वन. 10 लाखापेक्षा जर जास्त असेल, आपण कोणाचं कंडिशन बघतोय आधी गुड्सची कंडिशन बघतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण सर्व्हिसेसची कंडिशन बघणार आहोत. तर याच्यामध्ये फर्स्ट आहे मणिपूर, लिहून घ्या मणिपूर, मिझोराम, नागालँड आणि त्रिपुरा हे 4 स्टेट आहेत. हे वीकर सेक्शन मध्ये काय केले जातात तर कन्सिडर केले जातात. लक्षात आले, मणिपूर, मिझोराम, नागालँड आणि त्रिपुरा. ओके, हे जे 4 स्टेट आहेत यांचा लिमिटेशन काय आहे तर 10 लाखापेक्षा जर तुमच्या वरती टर्नओव्हर गेला गुड्स सोल्डिंगचा तर तुम्ही रजिस्ट्रेशन कंपल्सरी तुम्हाला करावं लागेल. आणि अदर जे स्टेट आहे दॅट मीन्स रिमेनिंग स्टेट, तर रिमेनिंग स्टेटला रूल काय आहे, तुमचा जो टर्नओव्हर आहे तो 20 लाखाच्या वरती असेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन मॅन्डेटरी असेल. क्लिअर? येस. नादिरा लक्षात आलं का? हा मॅडम. हा, मेन हे असणार आहे तुमचं गुड्सशी रिलेटेड. देन आता एक लक्षात ठेवा, हे जे दिलेलं आहे तर काय दिले बघा, जो मी आता तुम्हाला कंडिशन सांगितली ही 4 स्टेटशी रिलेटेड आहे. बट हे 4 स्टेट कोणते गुड्स सोल्ड करतायत त्या गुड्स मध्ये पण अगेन त्यांनी क्लासिफिकेशन दिलेलं आहे. सो थ्रेशोल्ड लिमिट फॉर द रजिस्ट्रेशन फॉर सप्लायर ऑफ क्रीम अँड अदर इलिजिबल आईस, म्हणजे आईस्क्रीमशी रिलेटेड जर एखादा तुम्ही गुड्स काय करताय सोल्ड करताय. लक्षात ठेवा मी काय सांगते, आईस्क्रीम, आता आईस्क्रीम बघा, आईस्क्रीम किंवा क्रीम जे आहे ते तुम्ही सोल्ड करताय. फॉर एक्झाम्पल काय आहे याच्यामध्ये आईस्क्रीम आहे, त्याच्यानंतर काही क्रीमशी रिलेटेड असेल तर तुम्हाला 10 लाखाचं लिमिटेशन आहे. कोणत्या स्टेटला? मणिपूर, मिझोराम, नागालँड अँड त्रिपुरा. ओके, देन याच्यामध्ये कोणते इन्क्लूड केलेले नाहीयेत
तर जसं पान मसाला, टोबॅको हे काय आहे तर हे यामध्ये इन्क्लूड नसतील. सो बाकीचे फक्त आईस्क्रीमशी रिलेटेड असेल तर काय असणार आहे, ही कंडिशन असेल. आलं लक्षात? हा. बघा, जर काही डाऊट असेल तर विचारा. आता हे जे 4 स्टेट आहेत आणि ह्या 4 स्टेट मधला जो सेलर आहे तो आईस्क्रीमशी रिलेटेड किंवा पान मसाल्याशी रिलेटेड हे काय करतोय तर सेलिंग करतोय. तर त्याला काय आहे तर हे लिमिटेशन आहे की 10 लाखाच्या वरती जर त्याचा टर्नओव्हर असेल तर त्याने काय करायचं तर रजिस्ट्रेशन करायचं. आणि हे 4 स्टेट व्यतिरिक्त जर कुठला स्टेट आहे आणि तो आईस्क्रीमचं सेल करून इतका टर्नओव्हर मिळवतोय तर त्याला लिमिटेशन काय आहे, 20 लाखाचं. सिम्पल एज दॅट. 20. क्लिअर? हे फक्त येस. आता आईस्क्रीमशी रिलेटेड बघितलं आपण. त्याच्यानंतर आता मग तुमचं बाकी कोणतंही काय असेल, तुमचा कोणताही गुड्स असेल तर काय कंडिशन आहे बघा. आता 10 लाखाला तर हे 4 स्टेट कंपल्सरी असणारच आहेत. काय सांगितलं, 10 लाखाला हे 4 स्टेट कंपल्सरी आहेत. आता बाकी तुमचे बाकी गुड्स तुम्ही कोणतेही सोल्ड करा आणि तुम्हाला 20 लाखाचं लिमिटेशन दिलेलं आहे, तर त्यामधले एक 6 स्टेट आहे ते लिहून घ्या. त्यामध्ये 6 स्टेट कोणते आहेत बघा. अरुणाचल प्रदेश पहिला स्टेट, देन सिक्कीम, तेलंगणा, उत्तर प्रदेश, पांडुचेरी, मेघालय. किती झाले? अरुणाचल प्रदेश, मेघालय, पांडुचेरी, सिक्कीम, तेलंगणा आणि उत्तर उत्तर प्रदेश. तेलंगाना के बाद बोले? उत्तर प्रदेश, पांडुचेरी, पांडुचेरी, सिक्कीम, मेघालय झाले 6. हो. आलं का लक्षात? आता बघा, आता मी कुठली कंडिशन सांगते. पहिल्या कंडिशन मध्ये तुम्ही काय बघितलं, पहिल्या केसमध्ये आईस्क्रीम. ओके, आईस्क्रीमशी रिलेटेड गुड्स असेल तर हे 4 स्टेट आहेत. ह्या 4 स्टेटला लिमिटेशन आहे 10 लाखाचं. देन त्याच्या आईस्क्रीमशी रिलेटेड अदर स्टेट असतील तर त्याला लिमिटेशन आहे 20 लाखाचं. 20. ओके. देन सेकंड कंडिशन मध्ये आलो तर आपण सेकंड कंडिशन मध्ये सोल्ड एनी टाइप्स ऑफ गुड्स. सोल्ड एनी टाइप्स ऑफ गुड्स असेल तर सेम ह्या 4 स्टेटना कंडिशन आहे 10 लाखाचं. त्याच्यानंतर जे पुढचे 6 स्टेट दिलेले आहेत त्यांना कंडिशन आहे 20 लाखाचं. म्हणजे 20 लाखाच्या वरती जर तुमचा टर्नओव्हर गेला तर रजिस्ट्रेशन मॅन्डेटरी आहे. आणि हे 6 स्टेट सोडून जर तुमचं कोणता स्टेट आला त्यामध्ये तर त्यांना 40 लाखाचं लिमिटेशन असेल. 40 लाखाच्या वरती जर तुमचा टर्नओव्हर गेला तर रजिस्ट्रेशन कंपल्सरी. लक्षात येते नादिरा? लक्षात आलं का? हा मॅडम. हा, ह्याचं म्हणजे क्लासिफिकेशन व्यवस्थित करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्याचा मी स्क्रीनशॉट नंतर पाठवेन तुम्हाला मग. ठीक आहे. हे आता आपण कशाशी रिलेटेड बघितलं? अदर गुड्स. हा, अदर गुड्स कोणत्याही असतील तर. देन हेडिंग द्या आता सर्व्हिसेसशी रिलेटेड. आता हे जे वीकर सेक्शन सांगितले तुम्हाला किंवा इकॉनॉमिकली वीकर झोन जो आपण म्हटलेला आहे 4 स्टेट, जो सर्व्हिसेस असू दे किंवा काहीही असू दे, त्यांना 10 लाखाचं काय आहे तर हे असणार आहे. म्हणजे कंपल्शन आहे 10 लाखाच्या वरती जर तुमचा टर्नओव्हर गेला तर रजिस्ट्रेशन मॅन्डेटरी. मणिपूर, मिझोराम, नागालँड अँड त्रिपुरा. सर्व्हिसेससाठी पण सेम. आणि सर्व्हिसेस असेल आणि अदर स्टेट असतील तर त्यांना 20 लाख. रिमेनिंग अदर्स अदर काय म्हणतो आपण स्टेट. थेरी लक्षात आली? हा. हा. आता अजून काय सांगितलं जातं थेरीमध्ये, तर आपण इथे काय करतोय तुमचा टर्नओव्हर काउंट करतोय. ओके. तर टर्नओव्हर तुम्ही कशाला म्हटलेलं आहे हे आधी लक्षात ठेवा. तर टर्नओव्हर एखाद्या सेलरचा, जसं आपण आधीच्या पार्टमध्ये बघितला की जीएसटी मध्ये काय करतायत तर जो लास्ट कंझ्युमर आहे, जे डेस्टिनेशन आहे, तो आपण काय केलेला आहे तर तो जीएसटी पे करेल. तर आता इथे लक्षात ठेवायचं, परचेसेस जेव्हा तुम्ही एखादी वस्तू करताय तेव्हा तुम्ही जीएसटी पे करताय. ओके. जीएसटी काय करताय? पे करताय. जेव्हा तुम्ही वस्तू सोल्ड करताय तेव्हा तुम्ही जीएसटी पे करताय का? ना. नाही. म्हणजे लक्षात ठेवा, जेथे तुम्ही रजिस्ट्रेशन, आता रजिस्ट्रेशन अंडर जीएसटी मध्ये तुम्ही पे केलेला कोणताही टॅक्स म्हणजे कोणतीही अमाऊंट टर्नओव्हर मध्ये कन्सिडर केलेली नाही. सो सिम्पल ॲज दॅट,
लक्षात ठेवायचं असेल तर परचेस ट्रान्झॅक्शन दॅट मीन्स इनपुट ट्रान्झॅक्शन आर नॉट कव्हर अंडर दिस सिच्युएशन. ओके, ह्या सिच्युएशन मध्ये इनपुट वाले ट्रान्झॅक्शन आपण कन्सिडर करत नाही, परचेस वाले ट्रान्झॅक्शन कन्सिडर करत नाही. दॅट मीन्स हिअर वी फोकस ऑन ओनली सेल्स ट्रान्झॅक्शन, दॅट मीन्स आउटपुट ट्रान्झॅक्शन. क्लिअर? येस. लक्षात आलं ना नादिरा? हा. ओके. हा, आता इथे बघा, आपण आता पहिला प्रॉब्लेम बघूया. आता पहिल्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला हे दोन टेबल दिले जातील. हा, म्हणजे एक तर सप्लायर काय आहे, तो कुठल्या याच्यामध्ये एंगेज असेल कंडिशन मध्ये, दॅट मीन्स ट्रान्झॅक्शन, ऍग्रीगेट टर्नओव्हर, हे आणि हे दोन कॉलम तुम्हाला काय करायचे असतात, सॉल्व्ह करायचे असतात. ठीक आहे. सो काय सांगितलंय बघा, पृथ्वीराज ऑफ आसाम, पृथ्वीराजचं जे काही ट्रेडिंग चालू आहे किंवा जे काही बाईंग सेलिंग आहे हे कुठे आहे, तर आसाम मध्ये आहे. असं. तर आसाम विकर सेक्शन मध्ये येतोय का? हा. नाही, तर म्हणजे तो दुसऱ्या कंडिशन मध्ये जाईल. ठीक आहे. सो पहिली केस काय हम्म. सांगितली बघा, एक्सक्लुझिव्हली इन द सप्लाय ऑफ शूज. शूज म्हणजे काय झाले, अदर केस आली. हा, सो अदर केसला लिमिटेशन काय आहे, मोर दॅन 20 लाख. ठीक आहे. हम्म. सो म्हणजे ऍग्रीगेट टर्नओव्हर काय आहे, त्याचा टोटल टर्नओव्हर दिलेला आहे त्याचा 22 लाख. देन ऍप्लिकेबल थ्रीफोल्ड लिमिट ऑफ रजिस्ट्रेशन कितीचा आहे, तर 40 लाखाचा आहे. जर 40 लाख तुमचं काय असेल, इन्कम असेल, तर तुम्ही काय करू शकता, रजिस्ट्रेशन करू शकता पहिल्या केसमध्ये. कारण इथे जर आईस्क्रीम असतं तर लिमिटेशन 20 झालं असतं ह्या कॉलम मध्ये. लक्षात येतंय? हा. नाही लक्षात आलं? बघा, परत सांगते. पहिल्या केसमध्ये काय सांगितलंय, तो काय सेल करतोय, शूज. शूज. शूज सेल करतोय. तर अदर गुड्स साठी आणि अदर स्टेट साठी लिमिटेशन कितीचं आहे, 40 लाखाचं ना. हम्म. हा, तर आता 40 लाख. हा 40 लाख आहे. बट आता त्याचा टर्नओव्हर किती आहे, 22 लाख 22 लाख. आहे. दॅट मीन्स रजिस्ट्रेशन ऑर लायबल नॉट, म्हणजे नॉट लायबल फॉर अ रजिस्ट्रेशन, म्हणून नो आन्सर आहे. क्लिअर? येस. ओके. देन आता इथे सांगितलेलं आहे सेकंड केसमध्ये, एक्सक्लुझिव्हली इन सप्लाय ऑफ पान मसाला. जसं आपण सांगितलं आईस्क्रीम असेल, पान मसाला असेल, तर काय आहे, तर तो वेगळी कॅटेगरी राहते. दॅट मीन्स त्याचा टर्नओव्हर किती आहे, 22 लाख आहे. आणि 20 लाखाच्या वरती गेला तर तो हम्म. रजिस्ट्रेशनसाठी लायबल असेल. म्हणून सेकंड केसमध्ये काय असेल, ही इज अ लायबल फॉर अ रजिस्ट्रेशन अंडर जीएसटी. लक्षात आली सेकंड केस? थेरी क्लिअर असली पाहिजे हा अशासाठी. थेरी फार महत्वाची आहे. सो थेरीमध्ये काही कन्फ्युजन असेल तर विचारू शकता. थर्ड मध्ये काय सांगितलंय बघा, एक्सक्लुझिव्हली इन सप्लाय ऑफ टॅक्सेबल सर्व्हिसेस. टॅक्सेबल सर्व्हिसेस आहे, काय क्रायटेरिया दिलेला नाहीये. सो ऍज पर दी स्टेट आपण काय करणार आहोत, त्याला लायबल फॉर अ सर्व्हिसेस. ठीक आहे. सो 22 लाख आहे, लिमिट आहे 20 लाखचं. दॅट मीन्स येस. आता इथे स्पेसिफिक गुड्स वगैरे काही दिलेले नाहीये. सो अशा वेळी आपण काय करतोय, त्याला रजिस्ट्रेशन अंडर जीएसटी साठी अप्लाय करतो. नेक्स्ट, इन सप्लाय ऑफ बोथ टॅक्सेबल गुड्स अँड सर्व्हिसेस. आता इथे आपण अजून लायबल का म्हटलेलं आहे सांगा बरं? कारण इथे त्याने कसली सर्व्हिसेस हे केलेली आहे, गुड्सची नाहीये तर सर्व्हिसेसची आहे. आता इथे तुम्हाला दोन हिंट दिलेत, एक तर त्यांनी काय गुड्स कोणत्या दिलेल्या नाहीयेत, आणि सेकंड दिलेलं आहे की हे जे ट्रान्झॅक्शन आहे ते सर्व्हिसेसशी रिलेटेड आहे. आलं का लक्षात? हम्म. म्हणून आपण त्याचा हा. इन्कम जो 22 लाख आहे, दॅट इज वाय सर्व्हिसेसला आपण 20 लाख ऍप्लिकेबल आहे. मोर दॅन 20 लाख असेल तर रजिस्ट्रेशन अंडर जीएसटी असेल. लक्षात आलं? पहिले 3 ट्रान्झॅक्शन क्लिअर झाले? हा. काही डाऊट असेल तर विचारा. नादिरा? हा. देन फोर्थ केस काय आहे बघा, इन सप्लाय ऑफ बोथ टॅक्सेबल गुड्स अँड सर्व्हिसेस. दोन्ही आहेत, आता गुड्स अँड सर्व्हिसेस आहेत. सो आपण सर्व्हिसेस कन्सिडर करणार आहोत. देन सेम 22 लाख त्याचा टर्नओव्हर आहे. सो ऍप्लिकेबल करायचं असेल तर 20 लाखापेक्षा जास्त असेल तर तो काय करू शकतो, रजिस्ट्रेशन अंडर जीएसटी करू शकतो. दॅट मीन्स येस, ही इज ऍप्लिकेबल फॉर रजिस्ट्रेशन अंडर जीएसटी. पहिला पार्ट क्लिअर झाला पृथ्वीराजचा. रोजमीन तुला काही डाऊट आहे? नाही मॅम, समजेल. ओके. सेकंड काय आहे बघा, सेकंड ट्रान्झॅक्शन
शिवानी ऑफ तेलंगणा. शिवानी कुठे येतं बघा, तेलंगणामध्ये आहे. सो तेलंगणा कुठे येत आहे? अदर स्टेट्स. अदर स्टेट मध्ये. व्हेरी गुड. देन इकॉनॉमिकल वीकर मध्ये कोणते आलेत? वो चार, हा, मणिपुर, मिझोराम, हो, चार रिपीट त्रिपुरा. कर. मणिपूर, मिझोराम. M2NT असे एक शॉर्ट फॉर्म त्याचा तयार करा, लक्षात ठेवा. M2NT. सो मणिपूर, मिझोराम, नागालँड अँड त्रिपुरा. 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 ओके. सो तेलंगणा अदर स्टेट आहे. ठीक आहे. सो पहिला आहे सेम, एक्सक्लुझिव्हली इन सप्लाय ऑफ टॉईज. ओके. टॉईज अदर गुड्स आहे. दॅट मीन्स लिमिटेशन आहे 20 लॅखचं. राईट. सो सेम त्याचा टर्नओव्हर आहे 22 lakh. दॅट मीन्स येस. ही इज ऍप्लिकेबल फॉर रजिस्ट्रेशन अंडर जीएसटी. सेकंड आहे केस आईस्क्रीमची. सो एक्सक्लुझिव्हली इन सप्लाय ऑफ आईस्क्रीम. सेम आईस्क्रीम आहे बट अदर स्टेट आहे. ओके. सो सेम 22चं सॉरी 20 लॅखचं लिमिटेशन, टर्नओव्हर आहे 22 lakh. दॅट इज वाय शी इज ऍप्लिकेबल फॉर रजिस्ट्रेशन अंडर जीएसटी. थर्ड केस आहे एक्सक्लुझिव्हली इन सप्लाय ऑफ टॅक्सेबल सर्व्हिसेस. ओके. सेम सर्व्हिसेस साठी लिमिटेशन आहे 20 लॅखचं, टर्नओव्हर आहे 22 lakh. दॅट इज वाय शी इज ऍप्लिकेबल फॉर रजिस्ट्रेशन अंडर जीएसटी. सेम इन सप्लाय ऑफ बोथ टॅक्सेबल गुड्स अँड सर्व्हिसेस, टर्नओव्हर आहे 22 lakh. देन 20 lakh. limitation 20. Yes, she is applicable. नेक्स्ट आहे मणिपूर. अशोका ऑफ मणिपूर फर्स्ट आहे. एक्सक्लुझिव्हली इन सप्लाय ऑफ पेपर. अदर गुड्स आहे. अदर गुड्सला आणि सगळ्याच गुड्सला, त्या वीकर सेक्शनला लिमिटेशन कितीचं आहे? 10 लाखाचं. ओके. 10 लॅखचं आहे. सो याचा टर्नओव्हर आहे 12 lakh. दॅट इज वाय अशोका इज ऍप्लिकेबल रजिस्ट्रेशन अंडर जीएसटी. सेकंड केस मध्ये टोबॅको. सेम कोणत्याही गुड्स असू देत, 10 लाखापेक्षा जर जास्त गेला तर तो काय असणार आहे? ऍप्लिकेबल रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन. आता इथे आहे टोबॅको, इथे आहे टॅक्सेबल सर्व्हिसेस, देन अगेन इथे आहे, एक मिनिट, इन सप्लाय ऑफ बोथ टॅक्सेबल गुड्स अँड सर्व्हिसेस से 10 लाख अबव आहे. दॅट इज वाय ऍप्लिकेबल फॉर रजिस्ट्रेशन अंडर जीएसटी. क्लिअर फर्स्ट प्रॉब्लेम? येस. आता हे दोन कॉलम तुम्हाला दिलेले नसणार आहेत. हे शेवटचे हे तुम्हाला काय करायचे, प्रिपेअर करायचे पहिल्या पार्टमध्ये. सेकंड मध्ये काय सांगितले बघा. सेकंड मध्ये तुम्हाला कंबाईंड क्वेश्चन दिलेला आहे. जसं आतापर्यंत आपण बघितलं की एकच सेलर आहे. आता इथे सेलरचं नाव मेन्शन नाही केलेलं, बट जो सेलर आहे तो दोन वेगवेगळ्या स्टेटमध्ये काय करतोय, तर सेलिंग करतोय. दॅट इज वाय हिअर वी कन्सिडर टोटल अमाऊंट ऑफ टर्नओव्हर. ठीक आहे. सो त्याने महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला स्पेसिफिकेशन विचारलं की महाराष्ट्रामध्ये तो ऍप्लिकेबल होतोय का रजिस्ट्रेशन अंडर जीएसटी, सो नो, कारण त्याचा टर्नओव्हर किती आहे? 15 लाख आहे आणि कर्नाटकामध्ये आहे 7 लाख रुपये. सो जर सेपरेट विचारलं तर नो रजिस्ट्रेशन, नो ऍप्लिकेबल फॉर रजिस्ट्रेशन अंडर जीएसटी. बट टुगेदर किंवा एंटायर विचारला तर मात्र काय असणार आहे? रजिस्ट्रेशन ऍप्लिकेबल. दॅट इज वाय हिअर सेड since the turnover of the entire entity exceed ₹20 lakh. ओके. सो गुड्स कोणता आहे काही दिलेलं नाहीये. बट आता इथे तुमचा टर्नओव्हर 20 लाखापेक्षा जास्त आहे, म्हणजेच काय आहे? रजिस्ट्रेशन विल बी रिक्वायर्ड इन बोथ द स्टेट. ठीक आहे. नेक्स्ट सेम, आता इथे काय सांगितलेलं आहे? महाराष्ट्र आणि नागालँड. नागालँड. ओके. आता अशा सिच्युएशन मध्ये जर तुम्ही दोन स्टेट मध्ये काय करताय? सेलिंग करताय, बट एक सेक्शन जर तुमचा वीकर सेक्शन असेल तर वीकर सेक्शनचा रूल हा अप्लाय केला जाईल. आलं लक्षात? नोट करून ठेवा. तुम्ही दोन्ही स्टेट मध्ये सेल करताय, एक स्टेट नॉर्मल स्टेट आहे किंवा डझंट मॅटर कॅटेगरीमध्ये कोणत्या येणार आहे, बट एक स्टेट जर वीकर सेक्शन मधला असला तर रूल ऍप्लिकेबल फॉर वीकर सेक्शन. सो वीकर सेक्शनला ऍप्लिकेशन कितीचं आहे? 10 लाखाचं. 10 lakh. 10 लाख. दॅट इज वाय सो हा काय असणार आहे? रजिस्ट्रेशन अंडर जीएसटी. क्लिअर? येस. लक्षात आलं? आजचे दोन्ही तिन्ही प्रॉब्लेम लक्षात आले का? देन कन्फ्युज नाही होणार. पुढचा घेऊया. हा हे उद्या घ्यायचं चालणार आहे?
हा. चला स्टार्ट करूया आपण नेक्स्ट प्रॉब्लेम. आता इथे बरीचशी थेरी खूप आहे, बट जे एक्झामला विचारले जातात डायरेक्ट तिथून स्टार्ट करते हा मी. प्रॉब्लेम नंबर 5. सो सिम्पल आहे. जसं मी तुम्हाला काय सांगितलं इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये, हिअर वी जस्ट फोकस ऑन सेलिंग ट्रान्झॅक्शन, नॉट अ परचेस ट्रान्झॅक्शन. सो जरी तुम्हाला परचेसचे कॉलम दिले असतील तर आपण ते कन्सिडर करणार नाही. आता आपल्याला काय विचारलं जातं, तर तुम्ही कोणत्या डेटला रजिस्ट्रेशन फॉर जीएसटी लायबल असणार आहे हे आपल्याला काय करायचंय इथे कॅल्क्युलेट करायचंय. ठीक आहे. सो काय सांगितले बघा प्रॉब्लेम मध्ये, Mr. K is a new dealer. From the following information, find out which day he will be liable for registration under GST. Give reason for your answer. So 2 एप्रिलला दिलेला आहे त्याने त्याची टॅक्सेबल परचेस आणि टॅक्स फ्री. ह्या डझंट मॅटर की टॅक्सेबल टॅक्स फ्री, आपल्याला दोन्हींची काय करायचे टोटल करायचे. सो परचेस ट्रान्झॅक्शन दिलेले जरी असतील तरी ते आपण कन्सिडर करणार नाही, आपण फक्त सेल्स ट्रान्झॅक्शन कन्सिडर करणार आहोत. देन जसं आपल्याला तर इथे कोणतं स्टेट दिलेलं आहे का, नाही. नाही दिलेलं आहे ना. मग अदर गुड्स अँड सर्व्हिसेस साठी तुमचा रूल काय आहे, तर 40 लाखापेक्षा जर त्याचा इन्कम जास्त गेला तर तो काय असणार आहे, रजिस्ट्रेशन अंडर जीएसटी असेल. चला तर फॉर्मॅट ड्रॉ करा. सेम फर्स्ट कॉलम डेट, सेकंड कॉलम टॅक्सेबल, त्याच्यानंतर टॅक्स फ्री सेल्स, त्याच्यानंतर क्युम्युलेटिव्ह सेल. असे कॉलम ड्रॉ करा. फर्स्ट डेट, त्याच्यानंतर टॅक्सेबल, त्याच्यानंतर टॅक्स फ्री आणि क्युम्युलेटिव्ह. फर्स्ट डेट, Date. टॅक्सेबल, देन टॅक्स फ्री, देन क्युम्युलेटिव्ह. क्युम्युलेटिव्ह सेल्स. डेट पुटअप करा. पहिली डेट आहे 2 एप्रिल 2022, 2022. टॅक्सेबल किती आहे, नील. Cumulative. किती नीलच आहे ना, 2 तारखेला काहीच नाही. सो सेम नील. क्युम्युलेटिव्ह काय म्हणते, 2 तारखेला Sales काय, की सेल्स फक्त ट्रान्झॅक्शन आपण कन्सिडर करणार आहोत, लक्षात ठेव. सो 2 तारखेला कोणतं ट्रान्झॅक्शन दिलंय का, इथे काही अमाऊंट दिलेली आहे का, दिलेली नाहीये. दॅट इज वाय पहिलं ट्रान्झॅक्शन नील येईल. हा आता ट्रान्झॅक्शन परत पुढचं काय आहे 4 तारखेचं. सो 4/4/22 किती आहे, 16 लाख. 3 lakh. 1,40,000. 1,40,000 टोटल करा. किती आले, 17,40,000. 17,40,000. 40,000. नेक्स्ट 11 11. एप्रिल 2022, देन अमाऊंट किती आहे, 5 लाख. 5 lakh. देन 1 11 lakh. लाख किती झाले, 16 lakh. 16 लाख. आणि क्युम्युलेटिव्ह मध्ये आपण लास्ट अमाऊंट ऍड करतो. सो 11 लाख प्लस 5 लाख प्लस लास्ट अमाऊंट 33,40,000. 33,40,000. किंवा इथे तुम्हाला अजून एक टोटल सेल्स म्हणून ऍड केला तरी चालेल, म्हणजे ह्याची टोटल करून मग क्युम्युलेटिव्ह ऍड केला तरी चालणार आहे, तुमच्या जसं तुम्हाला सोपं वाटेल तसं. नेक्स्ट 20 24 20 April. एप्रिल 1 lakh. 1 लाख 4 lakh. 4 लाख किती झाले,
38,40,000. 38,40,000. Next date. 2nd May. 30th झाला ना आता. हा 20th झाला. 30th 30 परचेज आहे. ना, तरी पण ते जस्ट नील म्हणून हा ट्रान्झॅक्शन ॲज इट इज घे. 30th एप्रिल 2022. then nil, then as it is 38,40,000. Then 25th, 2nd May 2022 किती आहे? 5 5 lakh, lakh 1,50,000. 1,50,000. 44 Total lakh 90,000. 44 lakh 90,000. 9. ओके, दॅट मीन्स आता ह्या डेटला काय असणार आहे तो मिस्टर के इज लायबल फॉर डेट अंडर रजिस्ट्रेशन अंडर जीएसटी. पण पूर्ण प्रॉब्लेम काय करायचा, कम्प्लीट करायचा आणि नोट कम्प्लीट करायची. ही इज लायबल तेव्हा ॲग्रिगेट टर्नओव्हर ऑफ मिस्टर के एक्सीड ₹40 lakh ऑन 2nd May 2022. So he is liable to get registration under GST Act. आलं लक्षात? आधी प्रॉब्लेम कम्प्लीट करूया पूर्ण. देन नेक्स्ट डेट 11th May 2022. 1 lakh 3 lakh. 3 lakh 48,90,000. 48,90,000. Next 20 May. 20th May 50,000 15,000. 50,000 15,000. 49 lakh 55,000. 49 lakh 55,000. 55,000. Next 31st May. 31st May 10 lakh 10 10,000. lakh 10,000. किती? 59 lakh 65,000. 59 lakh 65,000. Next 1st September. 1st September 20,000. 3 lakh 20,000. 20. 3 lakh किती? 3 lakh 20,000. 63 lakh 5,000. 63 lakh 5,000. Next 3rd 3rd September. September 22. Then 2 lakh. Then 30,000. 30,000. Then 66 lakh 35,000. ओके, प्रॉब्लेम कंप्लीट केला. आता खाली नोट म्हणा इथे. ॲज दी ॲग्रिगेट इन्कम ॲग्रिगेट टर्नओव्हर म्हणा, टर्नओव्हर ऑफ मिस्टर के रुपीज 40 lakh 40 lakh ऑन कोणत्या डेटला झालेला आहे तो 2nd May 22. So he is liable liable to get register under GST Act. ओके, मला लक्षात. तर ह्याच टाईपचे प्रॉब्लेम येते, वेगळं काही नाही. ठीक आहे, फार मग थोडंसं मॅन्डेटरी नॉट मॅन्डेटरी मध्ये थोडासा चेंज होईल.
अदरवाईज इथे वेगळं ह्या युनिटला असं काही तुम्हाला जास्त डिफिकल्ट काही नाही. ठीक आहे. थेरी लक्षात ठेवा. इथे लक्षात ठेवण्यासारखं पार्ट काय आहे? स्टेट. स्टेट लक्षात ठेवा आणि त्यांचं लिमिटेशन काय आहे. विकर सेक्शनला तर काही वेगळं लक्षात नको ठेवायला, कारण 10 लाखाचं कंपल्शन आहे. 10 लाखाच्या वरती गेला तर रजिस्ट्रेशन अंडर जीएसटी. ठीक आहे. बाकीचे नंतरचे 6 स्टेट आहेत ते लक्षात ठेवा. उद्या आधी थोडंसं रिवाइज करू स्टेट आणि लिमिटेशन, देन नेक्स्ट प्रॉब्लेम कंटिन्यू करू. चालेल. ओके. चलो, थँक्यू, बाय.